उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी 100 कोटींचा आरोप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केलाय। लोकशाही पॉडकास्टमध्ये देशमुखांनी हा गौप्यस्फोट केलाय, पाहूयात। आमचं उद्धव ठाकरेचं सरकार हे 3 वर्षापूर्वीच पडलं असतं। एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळलं हे सर्वांनाच ठाऊक होतं। या घटनेला 1.5 वर्ष झालं। उद्धव ठाकरे सरकार त्यापूर्वीच म्हणजेच 3 वर्षांपूर्वीच पाडण्याची तयारी झाली होती असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केलाय। अनिल देशमुखांनी लोकशाहीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्याकरता त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय। तो घटनाक्रम सांगताना त्यांनी 100 कोटीच्या वसुलीचे आरोप मुळात सरकार पाडण्यासाठी केल्याचा आरोप केलाय। माझ्यावर 100 कोटीचा आरोप केला ना, ईडीने चार्जशीट किती दाखल केली माझ्यावर माहिती आहे? 100 कोटीहून ती 1,71,000 1 कोटी 71 लाखाची माझ्यावर चार्जशीट दाखल केली। आरोप 100 कोटीचा आणि चार्जशीट दाखल करतात 1 कोटी 71 लाखाची। 100 कोटींची वसुलीचा आरोप करण्यात आला, पण प्रत्यक्षात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं, त्यात फक्त 1 कोटी 70 लाखांचा उल्लेख असल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे। 1 कोटी 71 लाखाची माझ्यावर चार्जशीट दाखल केली। आरोप 100 कोटीचा आणि चार्जशीट दाखल करतात 1 कोटी 71 लाखाची। 100 कोटींचा आरोप करण्यामागे उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केलाय। 100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये टार्गेट अनिल देशमुख नाही तर तत्कालीन सरकारचे प्रमुख असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग या कटातील मुख्य पात्र होते असा आरोपही त्यांनी केलाय। सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्याकरता तत्कालीन सहपोलीस आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप केला। जोपर्यंत मनसुख हिरेंची हत्या झाली नव्हती तोपर्यंत या कटाची माहिती नव्हती असंही अनिल देशमुख सांगतायत। आणि त्याच्यावर कडक कारवाई केल्यानंतर तो साहजिकच दुखावलाय असं पाहून मग काही राजकीय पक्षांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला सरकार पाडण्यासाठी बोलायला लावलं। सरकार पाडण्यासाठी जी ऑफर देण्यात आली होती ती ऑफर धुडकवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून धाड सत्र सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं। या काळात तब्बल 130 धाडी देशमुखांशी संबंधित लोकांच्या घरी ऑफिसेसवर पडल्या। अनिल देशमुखांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये सामान्यांना माहिती नसलेली माहिती समोर आणली आहे। अनिल देशमुखांनी केलेल्या गौप्यस्फोटाचे पडसाद येत्या काळात राज्याच्या राजकारणात उमटतील यात तीळ मात्र शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।